नरेंद्रराजं बुद्धि सुबुद्धि वैसागरन्तं महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. ब्रह्मापेक्षा महान श्रेष्ठ, इंद्रापेक्षा महान श्रेष्ठ, देवेंद्र देवापेक्षा सर्वात श्रेष्ठ, सर्व इंद्रियाच्या पार गेलेले, इंद्रियातीत ज्ञान ज्यांनी प्राप्त केलं. इंद्रियाच्या अलीकडलं ज्ञान सामान्य ज्ञान, इंद्रियाच्या पलीकडचं ज्ञान हे लोकोत्तर ज्ञान ज्यांना प्राप्त झालं, असे सर्व मानव जातीला आणि देव लोकांना या संसार सागरातून पार कसं जावं याची महान धम्म जीवन जगण्याची कला शिकवणारे भगवान गौतम बुद्धच फक्त आहेत. भगवंताच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग आणि प्रत्येक आसन आणि प्रत्येक बैठक ही ऐतिहासिक आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये 9 प्रकारचे भावमुद्रा प्राप्त करून सर्वत्र लोकांमध्ये ऐतिहासिक भावमुद्रेचं आपल्याला दर्शन होत आहे. पहिली भावमुद्रा आपली आपण काल बघितलं की ती म्हणजे सम्यक समाधी ध्यान साधना भावमुद्रा किंवा समाधी भावमुद्रा किंवा ध्यान भावमुद्रा ही भगवंताची मुद्रा अनमोल आहे, अप्रतिम आहे, सर्वात श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आहे ती. जेवढी भगवंतानी ध्यान साधना करण्यामध्ये आपल्या जीवनाचे वेगवेगळे अंग हे तपवत 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 अनंत काळ त्याने घालवला. निर्मळ मनाची निर्विकार एकाग्रता म्हणजे ध्यान भावना मुद्रा. म्हणजे ध्यान तुम्हाला लागलं म्हणजे याचा अर्थ तुम्ही मनानं निर्विकार झाले. आतमधल्या मनामध्ये किंवा बाहेरच्या मनामध्ये कोणतंही तुमच्या मनात पाप नाही, क्रोध नाही, द्वेष नाही, मोह नाही, संशय नाही, गर्व नाही, अभिमान नाही, काम वितर्क नाही, रूप वितर्क नाही, गंध वितर्क नाही, रस वितर्क नाही, स्पर्श वितर्क नाही, मनोविषय वासना वितर्क नाही, अभिमान नाही, घमेंड नाही, कोणत्याच प्रकारचा प्रमाद किंवा आळस किंवा सुस्ती किंवा गुंगी सुद्धा या निर्मळ मनानं बसलेल्या ध्यानामध्ये अजिबात नाही. अशा अवस्थेला ध्यान भावना म्हणतात. जसं मन आपलं निर्मळ एकाग्र झालं, अवघा 1 मिनिट जरी झालं, 1 मिनिट आपलं मन एकाग्र होऊ शकते ना. आणि जर 1च मिनिट जर मनाची आपण निर्विकार अवस्था मिळवली किंवा आपल्याला लाभली तर आपल्या वाट्याला 28 फळं प्राप्त झाली. भदंत नागसेन यांना विचारलेल्या एका प्रश्नामध्ये राजा मिलिंद म्हणतो की भंते, ध्यानाचे किती फळं आहेत? तर भदंत नागसेन म्हणतात की ध्यानाचे
28 फळं तत्काळ मिळतात. नंबर 1, ज्याचं ध्यान परिपूर्ण निर्मळ एकाग्र झालं त्याला पहिलं फळ मिळते, त्याचं मन स्थिर होते. त्याच्या मनाचा अस्थिरपणा किंवा माकडछापणाचा चळचळ करणे किंवा इकडे तिकडे बघणं किंवा पळणं हे बंद होते. किंवा इकडे तिकडे धावणं किंवा कावरं बावरं पाहणं बंदरासारखं माकडासारखं हे पण बंद होते. मन कायमचं स्थिर होते. जिथे बसेल तिथे कित्येक घंटे ते श्वासावरच राहते. हे खरा पुरुषार्थ आणि खऱ्या बुद्धिमान आणि स्थितप्रज्ञ माणसाचं लक्षण आहे. माझा अनुभव आहे. मी जेव्हा ब्राह्मण मशानभूमीमध्ये जात होतो तेव्हा मी 1 घंटा 1.5 घंटा तिथं बसूनच राहत होतो. मी ना मला कोणत्या भूताची भीती, ना मला कोण्या माकडाची भीती, ना मला कोण्या जनावराची भीती, ना मला कोण्या सापाची भीती, कोणतीच भीती मला लागली नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉमर्स अँड आर्ट या हॉस्टेलमध्ये राहत असताना मी शहराच्या प्रत्येक बुद्धविहारात जाऊन प्रवचन देऊन पालीच्या गाथा, बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना शिकून, बुद्धपूजा शिकून, हे सारं पाठांतर करून घेऊन आणि जयमंगलष्टगाथा त्यांचं पाठांतर करून घेऊन मी 1 वाजता 1:30 वाजता वसतिगृहाला जात होतो. परंतु मला कोणतीच भीती रस्त्यानं वाटत नव्हती की मागून कोणी येते का, पुढून कोणी येते का. मुसलमानाचंच पूर्ण मशान. मला माझे मित्र म्हणायचे की भंतेजी कोण येऊ नका, मुस्लिम लोगों के बहुत बड़े यहाँ पर पिशाच है, भूत आहेत मुसलमानाचे. पण मला एकही भूत पाहायला भेटलं नाही. BA फर्स्ट इयर, BA सेकंड इयर, BA फायनल. हे ध्यान साधनेचं मन होते. ध्यान साधनेचा दुसरा फायदा की मन निर्भय बनते. कोणतीच भय आणि भीती बाळगत नाही. 1 लाख जरी कोणी आपल्यावर आरोप केले किंवा निंदा केली किंवा किती लाखाच्या निंदा केल्या, आपलं चित्त हे ध्यान साधनेमध्ये पकलेलं चित्त कदापि विचलित होणार नाही. कदापि ते पूर्णपणे अशांत होणार नाही. कारण ज्याच्या हातावर जखमच नाही, ज्याच्या मांडीवर जखमच नाही, त्याला काय वेदना होणार आहे. मग त्याच्याबद्दल तुम्ही किती लाख जरी तुम्ही शिव्या दिल्या किंवा कोणते आरोप केले, बाईचे, पैशाचे किंवा लेकराचे किंवा मुलीचे, तर काय वेदना होतील का. जिथं जखमच नाही तिथे वेदनाच काय होती. हे त्याचं पूर्णपणे अगदी अनुमान प्रमाण ज्ञान माणसाला होते. जो ध्यान साधना करतो त्याला तिसरं फळ मिळते. ते म्हणजे त्याचं मन बॅलन्स होते. अंतर्मनाची बाह्यमनाची समता कायमची राहते. ते डगमगतच नाही. ते इकडे घसरत नाही, ते इकडे घसरत नाही, ते इकडे कोसळत नाही, ते इकडे कोसळत नाही. म्हणजे काय, इकडे कोसळायचं म्हणजे ते द्वेषामध्ये पण भडकत नाही, द्वेषाग्नीनं पेटत नाही. आणि इकडे कोसळायचं म्हणजे ते लोभामध्ये किंवा आसक्तीमध्ये किंवा हाव करण्याच्या मनप्रवृत्तीमध्ये पडतच नाही. ते या दोनही विकारातून ते पूर्ण मुक्त झालेलं आणि अलिप्त झालेलं एकमेव ध्यानाचं मिळणारं फळ आहे. ते अशा प्रकारे मनाची समता, समाहित मनाची अवस्था, बॅलन्स अबाउट द मन स्टेटस, म्हणजे एवढं स्थितप्रज्ञ मन
दुसरं जगात कोणीच करू शकत नाही, फक्त आनापान करू शकते. हे बुद्धाचं ध्यान आहे. तिसरं फळ आहे, मन तेजस्वी होते. त्याच्या चेहऱ्यावर सदा सर्व काळ तेजच राहते. चेहरा सुकलेला, चेहरा निस्तेज, चेहरा कोमजलेला, चेहरा पूर्णपणे असमाधानी किंवा चेहरा नाराज किंवा चेहरा सुकून गेलेला, हे सारे विकार पूर्ण त्याचे आपल्यातून तो घालवतो साधक. ध्यानाचं त्याच्या पुढचं फळ आहे की ते रात आणि दिवस आनंदात राहते. त्याचा आनंद कमी होत नाही. त्या आनंदाचं दुसरं नाव आहे प्रीती संबोधांग. बोधीचं प्रीती अंग ही त्याचं फुलत फुलत उमलत उमलत जाते. हे ध्यानाचं मोठं फळ आहे. हे कसं काय होते हो? कोण विचारलं, विहिरीला उन्हाळ्यामध्ये पाणी काय वरून येते का? विहिरीला जे पाणी येते ते आतमधून झरे लागतात. संपूर्ण जमिनीतून प्रचंड झरे सुरू होतात. तर मोठ्या मोठ्या विहिरी अशा काळ्या शार पाण्यानं तुडुंब भरून जातात. आपण म्हणतो बघा उन्हाळ्यामध्ये काय भरली विहीर. आणि अशा प्रकारचं ते पाहून माणूस पूर्ण आश्चर्यचकित होतो. आणि असंच आतमधल्या चित्तातून, ज्याच्या चित्तात कोणता गाळ नाही, ज्याच्या चित्तात कोणता आश्रव नाही, गदळपणा नाही, घाण नाही, अशा परिपूर्ण निष्पाप आणि निर्मळ चित्तातून असे आनंदाचे झरे लागतात, प्रीतीचे झरे लागतात. आणि त्यामुळं आपला आनंद हा वाढतच जातो. आनंद कमी होतच नाही, आनंद आपल्यातून जातच नाही, प्रीती जातच नाही आपल्यातून. हे ध्यान साधनेचं सर्वात मोठं फळ आहे. आपल्या चित्ताला कोणीही असं पूर्ण गुंडाळून किंवा गुरफटून टाकणारं आपल्यामध्ये येतच नाही. ते बाहेरचे सारी दुनिया येईल, सारी दुनिया राहते, परंतु आपलं मन ध्यान साधनेच्या या तपामुळं त्याच्या पुढचं फळ जागरूक राहते. एकदम तीक्ष्ण जागृती, परिपूर्ण सतर्क, परिपूर्ण सावधान चित्त राहते. म्हणून आपल्याला बाहेरची कोणती वस्तू किंवा विषय हे काबीज करू शकत नाही, आपल्याला आकर्षित करू शकत नाही, कारण ताबडतोब त्याचं ज्ञान झालेलं असते आपल्याला. हे ध्यानाचं त्याच्या पुढचं फळ आहे. त्याच्या पुढचं फळ आहे ध्यानाचं की संपूर्णपणे दिवसभर आणि रात्रभर आपल्याला सदा सर्व काळ या पवित्र ध्यान साधनेचं एकाग्रतेचं सुख मिळत राहते. आणि हे सुख जगात कुठंच मिळत नाही. लड्डू खाण्यातही मिळत नाही, चिकन खाण्यातही मिळत नाही. विमानाचा प्रवास आपण 12 तास केला तरी तिथेही मिळत नाही. कित्येक सुंदर सुंदर मुली जरी उपभोगल्या तरी त्या मुलीच्या लैंगिक सुखामध्ये पण हे सुख मिळत नाही, कारण ते सुख वासनेचं सुख राहते. पण हे परिपूर्ण निर्मळ एकाग्रतेचं सुख आहे आणि जातच नाही. हे माझा अनुभव आहे. आणि त्याच्या पुढचं फळ आहे की उत्साह हा 400 पटीनं, 800 पटीनं, 1200 पटीनं, 2000 पटीनं वाढत जातो. हे ध्यानातून. आणि त्याच्या पुढचं फळ आहे उद्योगशीलता. योग्य कर्मामध्ये, पवित्र कर्मामध्ये हे 800 पटीनं, 1600 पटीनं आणि 2000 पटीनं अशी वाढत वाढत प्रचंड उद्योगशील मन बनते.
1973 पासून तर 2016 पर्यंत मी धम्मप्रचार गाडीवर होतो. 18 घंटे मी फिरत होतो गावात. पूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोदावरी डिस्ट्रिक्ट, सर्व हैदराबाद, हे सर्व इकडे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि पटण्यापर्यंत बिहारच्या पटण्यापर्यंत ती गाडी घेऊन गेलो. अलीगड जिल्ह्यात मी फिरलो. 18 घंटे फिरून सुद्धा रात्री जर कोणी म्हणलं भंतेजी प्रवचन देता का, तर मी तयारच. रात्री 2 वाजता प्रवचन व्हायची. लोक वाटच पाहायचे आमची. अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, या जिल्ह्यामध्ये फार प्रस्त धम्मप्रचार प्रसाराचं, आणि त्यामुळं गोरगरीब विद्यार्थ्याला आम्ही खूप भोजन देऊ शकलो. वरण भात, पोळी भाजी, खिचडी. यामुळे अशा प्रकारे ध्यानामुळे प्रचंड मेहनत करण्याची इच्छा होते. त्याच्या बदल्यामध्ये मला तुम्ही काही द्या अशी इच्छा होत नाही. मला काय फूल द्या तुम्ही, मला काय 1000-2000 द्या, काही बक्षीस, अशी लालूच अजिबातच होत नाही. मानासाठी करत नाही, हाव म्हणून करत नाही, इच्छा म्हणून करत नाही, मोठेपणासाठी करत नाही, कीर्ती होईल म्हणून करत नाही. लोक मला वाहवा म्हणतील, काय म्हणती चांगला आहे, केम दमू, यासाठी पण ते काम करत नाही. हे प्रचंड सर्वात मोठी सेवा आहे. आणि सेवेत जो जास्त झिजून कुर्बानी करतो, तो वर्तमान काळातही साऱ्या लोकाला पूर्णपणे जागवतो. आणि मेल्यानंतर पूर्णपणे दुपटीनं तिपटीनं कित्येक पटीनं लोकाला जागवतो. तो प्रेरणा देतो, स्फूर्ती देतो. उद्योगशीलता जितकी जास्त तुमची वाढेल आणि उत्साहशीलता तुमची जितकी जास्त वाढेल, तेवढे तुमचे चांगले कर्म करायची जिद्द, महत्वाकांक्षा आणि तुमची तळमळ जास्त पूर्णपणे वेगानं पुढे जाईल. कला तुम्ही राहणार नाही, वादविवाद तुम्ही राहणार नाही, कोणत्याच प्रकारच्या आकस बुद्धीमध्ये तुम्ही राहणार नाही, कोणत्याच प्रकारचा संकुचितपणा तुमच्यात दबा धरून बसणार नाही. त्याच्या पुढचं फळ आहे की मन ध्यान साधनेमुळं हे अत्यंत टेन्शन मुक्त होते. आणि कोणतंही डोक्यावर या माझ्या पूर्णपणे मेंदूवर असं ओझं राहतच नव्हतं. बिलकुल कुणाच्याच राहणार नाही. ओझं म्हणजे भार राहणार नाही, टेन्शन राहणार नाही बिलकुल. आता माझ्यासोबत ते उपसंपन्न झालेले भिक्षू तिकीट काढून गेले ते 15-20 जण गेले ते. कारण त्यांचं पुण्य संपलं होतं. पुण्याच्या विरुद्ध त्यांनी जर पाऊल टाकलं असेल तर त्यांचं पुण्य बरकत कसं होईल. त्याच्या पुढचं फळ आहे ध्यानाचं की जुने पुराणे जेवढे कर्माचे मुळ आहेत ते एकदम बाहेर पडतात. जुना क्रोध, जुना द्वेष, जुनी घमेंड, जुनी ईर्ष्या, जुना आळस, जुनी आराम करण्याची पूर्णपणे सुस्ती, जुना संशय, जुनी पूर्णपणे मगरुरी, जुनी धमकावण्याची अत्यंत गलिच्छ इच्छा. काय दाखवू का तुला, येऊ का, कमरत लात घालील, आडवं करण, अशा प्रकारे कुणाला धमकावून लोकाला आपल्या ताब्यात घेणं, त्याच्यावर प्रभाव टाकणं, हे सारे जुने पुराणे सारे कर्म मुळात सगळं बाहेर पडतात. जसं आपण निंदन खुरपण करताना मुळात सगळं पूर्ण झिंगुरडं काढतो, बेशरम काढतो,
हराळी काढतो, गवत काढतो, मुळा सगट उपटू बाजूला फेकतो, त्याप्रमाणे जुने पुराणे सारे कर्माचे मुळं बाहेर पडतात, एक काही राहत नाही. त्यामुळं चित्ताचं ग्राउंड पूर्णपणे निर्मळ राहते, निष्पाप राहते, निष्कलंक राहते. मग तिथे माणसाला करमणार नाही का? लोक मला म्हणतात, तुम्हाला इथं करमते का एकट्याला? माझ्याकडे तर रेडिओ नाही, टी व्ही नाही, माझ्याकडे काहीच नाही, ध्यानच करत राहतो मी. अशा प्रकारे आपण सर्वजण या ध्यान साधनेमध्ये हे सारे फळं मिळवतो. आणि शेवटचं फळ आपल्याला मिळते शांत. तुम्ही कसे सरळ झोपा किंवा असं उजवीकडे झोपा, सुखान मरण येते. हात झाडत नाही, पाय झाडत नाही, माझे पैसे त्या बँकेत एवढे आहेत हो, ते माझ्या शिष्याला देऊन टाका, सही घ्या बरं, असंही म्हणत नाही. जातो म्हणत नाही, येतो म्हणत नाही, कुणाला बोलवत नाही. अशा पद्धतीने आपण ध्यान साधनेमध्ये 28 फळं लगेच मिळतात. याची देही याची डोळा. आणि म्हणून आपण सर्वजण ध्यान साधना लवकरात लवकर परिपक्व करण्यावर निरंतर लक्ष द्यावं. 2 मिनिट, 4 मिनिट, 5 मिनिट, 6 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट तत्काळ बसायचं आणि लगेच 15 मिनिटात लगेच उठून दुसऱ्या कामाला लागायचं. कंटिन्यू 1-1, 2-2, 3-3, 4-4, 5-5 घंटे बसायचं नाही. शिबिरामध्ये एकंदरीत 13 घंटे बसतात साधक लोक. तर मी तर शिबिरामध्ये जवळजवळ 14, 15, 16 घंटे बसत होतो. मी अंग टाकतच नव्हतो. रूममध्ये गेलं की मी फिरतच नव्हतो इकडे तिकडे विनाकारण. ध्यान साधना सर्वात जास्त फळ देते, सर्वात जास्त आपल्याला पवित्र बनवते, सर्वात जास्त बलवान बनवते, सर्वात जास्त मनोधैर्य वाढवते, सर्वात जास्त मनोबल वाढवते, सर्वात जास्त आपल्याला परिपक्व करते. ज्याप्रमाणे हिमालय पूर्ण बलवान आहे, असं ध्यान साधना माणसाला बलवान करते. हिमालयावर किती आंधी तुफान आलं तर हिमालय असं चळचळ कापते का हो? हिमालय डगमगते का, हलते का? त्याप्रमाणे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 घंटा 45 मिनिट ध्यान करत असल्यामुळं त्यांच्या मनाची स्थिती ही हिमालयासारखी होती. किती सारा भारत त्यांच्या विरोधात बोलतील, सारे भारताचे वर्तमान पत्रकार अत्यंत गलिच्छ आणि खालच्या दर्जाची टीका करायची, पण बाबासाहेबाला काहीच वाटत नव्हतं. अशा प्रकारे आपलं धैर्य आणि हिम्मत, मनोबल आणि मनोधैर्य हे हिमालयासारखं प्रचंड आणि प्रकांड असं मजबूत होते ध्यानामुळं. ध्यानामुळं आपण आर पार पूर्णपणे जात राहतो आणि कोणत्याच गोष्टीला जुमानत नाही. किती अडथळे येऊ, कोणते अडथळे येऊ, त्याच्यातून माणूस भेदून जातो. ध्यानामुळे प्रज्ञा ही प्रगल्भ होते. प्रगल्भ म्हणजे अशी या महान आकाशासारखी बलवान बलवान विस्तारित होत जाते. कारण शीलाचं पालन केल्यामुळे, शील परिपक्व परिशुद्ध निष्कलंक झाल्यामुळे सम्यक समाधी ही तेवढ्याच लवकर आपल्याला मिळते आणि त्याच्यात लवकर आपण तयार होतो. आणि लगेच शीलाच्या प्रभावामुळे आणि समाधीच्या प्रभावामुळे प्रज्ञा ही वाढत वाढत अधिक वाढत वाढत, भावनामय प्रज्ञा अधिक वाढत वाढत आपल्याला
पूर्ण या संपूर्ण जंजाळातून, या संपूर्ण संसाराच्या नाना प्रकारच्या त्रासातून बाहेर काढते आणि स्वतंत्र बनवते. मनाचं खरं स्वातंत्र्य हे टिकून ठेवणारी ध्यान साधना आहे. सर्वांचं मंगल हो. मंगल आशीर्वाद, मंगल मैत्री. समीत्यो विभजन्तु सबरोगो विनश्यतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको अभिवादन शीलिस नित्यं वड्ढापचायिनो चतारो धम्मा वड्ढन्ति आयुवन्नो सुखं बल बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि